कृष्ण गोविंद नमस्कार, जय श्री कृष्ण. मी जय श्री कृष्ण का म्हटलोय? कारण की या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत इस्कॉनला. तर जस्ट निघालोय घरातून. सो इस्कॉन आहे ठाण्याला आणि मी निघालो चिंचपोकळीवरून. सो आता चिंचपोकळी स्टेशनला जातोय, ट्रेनने जाणार ठाण्याला. आतापर्यंत 6 किंवा 7 ब्लॉग टाकलेत आणि त्याच्यामध्ये असं ब्लॉगिंग टाईप असं जास्त हे कॉन्टेंट नव्हता, म्हणजे असं कन्व्हर्सेशन किंवा काय, फक्त इव्हेंट्स कव्हर केलेत. सो आज हा काइंड ऑफ ब्लॉगिंग टाईप ब्लॉग असेल. त्याच्यामध्ये मी बोलेन, कन्व्हर्सेशन करेन किंवा स्वतःबद्दल पण काहीतरी सांगेन, कारण की तुम्ही केलं नाही आतापर्यंत. तर आता जस्ट स्टेशनच्या जवळ पोहोचलोय. आता तिकीट काढेन, ट्रेन पकडेन आणि ठाण्याला उतरेन. तिथून पण लाईक 15-20 मिनिटाच्या अंतरावर रिक्षाने किंवा व्हेकलने अंतरावर मंदिर आहे. सो रिक्षा सुद्धा पकडायची आहे तिथून आणि खूप गोष्टी करायच्या आहेत. सो बघत राहा. जस्ट ठाणे स्टेशनला उतरलोय. सो जस्ट आम्ही आता ठाणे स्टेशनला उतरलोय आणि आपल्या सोबत आहे हर्षदा. ती या अगोदर ठाण्याला इस्कॉनला गेली आहे. सो मी फर्स्ट टाइम जातोय. सो लेट्स सी, मला बघायचा एक्सपिरियन्स कसा असेल. त्या अगोदर जुहू आणि सीएसटीच्या इस्कॉनला गेलोय, बट इथे फर्स्ट टाइम जातोय. सो हर्षदा या अगोदर एकदा गेली आहे इस्कॉनला, मी नाही गेलो, मी फर्स्ट टाइम चाललोय. सो ती सांगेल तिचा एक्सपिरियन्स कसा होता. सो मी पहिल्यांदा चालू, तू अगोदर गेली आहे. सो कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स? इनडायरेक्टली सांगा, म्हणजे स्पॉइलर देऊ नको. म्हणजे मी ऍक्च्युली गेलेली इव्हनिंगच्या टाइमला, तर तेव्हा जस्ट ते कर्टन्स ओपन होत होते. तो एक्सपिरियन्स तर एकदम अमेझिंग होता, म्हणजे असं बोलू नाही शकत शब्दात. सो आपण तिथे जाऊनच एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, पहिला पोटोबा मग विठोबा. म्हणून इस्कॉनला जाण्याच्या अगोदर आम्ही आलोय नाश्ता करायला. तो नाश्ता केल्यावर आम्ही निघू इस्कॉन साठी. तो जस्ट आता पेट पूजा झाली आहे. स्वतः मी आता रिक्षाची वाट बघतोय. रिक्षा मागवली, मग रिक्षा करून आम्ही डायरेक्ट पोहोचू इस्कॉनला. सो जस्ट आता उतरलोय. सो इथून चालत जायचंय, थोडा वेळच आहे, लांब नाही, तिकडे चालत जाऊया आता. सो ब्लॉगिंग 1.5 महिना झाला असतो मी ब्लॉगिंग चालू केलंय आणि अकाउंटवर म्हणजे चॅनलवर 6 किंवा 7 व्हिडिओ असतील. सो ऍक्च्युली प्री प्लॅन नव्हतं, काहीच नव्हतं. जस्ट एक आयडिया आली जी हर्षदाने दिलेली. एक गोष्ट घ्यायची होती, त्यासाठी सेव्ह करत होतो. पण असं झालं, तीच म्हणाली की जी आपण गोष्ट घेणार आहोत ती नंतर घेता येईल, पण जर करायची इच्छा आहे, टॅलेंट आहे किंवा एनिथिंग, स्वतःची तारीफ नाही करत आहे. सो त्यापेक्षा आपण फोन घेऊया आणि करायचंय ना, मग त्याच्यावर फोकस करूया. नंतर ती गोष्ट ती घेऊ शकतो नंतर आपण. तर त्यामुळे मग विचार केला आणि ठरवलं आणि मग हा फोन घेतला. तो सध्या मी ब्लॉग करतो iPhone 17 Pro वर आणि हा एवढाच माझा सेटअप आहे. आता माईक आहे, तो पण जरा यांच्या कृपेमुळे मिळालाय. सो या अगोदरचे जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल त्यामध्ये मे बी ऑडिओचा इश्यू असू शकतो, कारण की जेवढा पण ऑडिओ रेकॉर्ड केलेला तो सगळ्या फोनच्या माईक थ्रूच केलेला. सो फोनमध्ये फीचर आहे व्हॉइस आयसोलेशन म्हणून, तर त्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईस वगैरे निघून जातो. सो त्याच्यावर डिपेंड होतो. आता माईक घेतलाय, सो हळूहळू सेटअप अपग्रेड करत जाणार आहोत आम्ही. सो माहिती आहे मला की जर्नी जी चालू केली आहे ब्लॉगिंगची किंवा कॉन्टेंट क्रिएशनची, ती एवढी तर इझी नसणार आहे. आणि इझी नसलेलं चांगलं आहे, कारण की इझी मिळालेलं सक्सेस जास्त टिकत नाही. सो ठीक आहे, चालेल. पण असं एक सीन आहे की फक्त ब्लॉगिंगवर लक्ष नाहीये, कारण की जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओज खूप लेट येतात, म्हणजे 2 आठवड्यातून एकदा वगैरे येतात. त्याचं कारण हेच आहे, कारण की मी इंस्टाग्रामवर रील्स सुद्धा बनवतो, म्हणजे असं फनी कॉन्टेंट टाईप बनवतो. सो ते सुद्धा बनवतो आणि मी मेन तर कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे आणि मी नाईट शिफ्ट करतो. सो त्यामुळे दोघं सुद्धा.
आमची शिफ्ट टाइम बऱ्यापैकी सेम आहे. ती रात्री 2:30ला सुटते, मी सकाळी 5:30ला सुटतो. सो त्यामुळे जे नाईट शिफ्ट करतात, जे बघत असतील तुम्ही आता, त्यांना माहिती असेल की अर्धा टाइम आपला ऑफिसमध्ये जातो आणि अर्धा टाइम झोपेत जातो. तर त्यामुळे टाइम काढून विकेंडला वगैरे स्पेशली टाइम काढून ब्लॉगिंग करतो, किंवा ऑफिसमध्ये फ्री टाइम मिळाला तर मी रील्स टाकतो. तुम्ही माझे रील्स चेक करू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो माझ्या इंस्टाग्राम हँडलची. सो त्यामुळे सगळं जमत नाही, आणि त्यात माझ्याकडे पीसी नाहीये एडिटिंग साठी वगैरे. सो लवकर सेटअप वाढवू. सो त्यामुळे रेकॉर्डिंग, अजून व्हॉइस ओव्हर्स, अजून एडिटिंग वगैरे सगळं फोन मध्येच करतो मी, आणि ही मला मदत करते. आणि तुम्ही प्लीज आम्हाला सांगा की आम्ही एक्झॅक्टली कोणते व्हिडिओज तुमच्यासाठी बनवू, लाईक ट्रॅव्हल, मूवी किंवा एक्सेट्रा. ऍक्च्युली सो तुमचं जे काही मत आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे की आम्ही इम्प्रूव्ह कुठे केलं पाहिजे किंवा एनिथिंग, कारण की आम्ही पण जास्त सुरुवात केली आहे, ते कमेंट्स मध्ये सांगा, आम्ही नक्की ते इम्प्रूव्ह करू. ही आहे इस्कॉन टेम्पलची एंट्री. सो ही अशी एंट्री आहे इस्कॉन टेम्पलची, आणि इथे बाजूला चप्पल स्टँड आहे. इथे सगळ्यांनी लाईक फ्री ऑफ कॉस्ट चप्पल वगैरे ठेवू शकतो, याची काही कॉस्ट नाहीये. तुम्हाला इथे आतमध्ये एंट्री मारताच खूप सारे फूड स्टॉल सुद्धा बघायला मिळतील. आणि त्याच बाजूला का माहित नाही पण एक गिफ्ट शॉप सुद्धा होतं, आणि मंदिराच्या बरोबर समोर एक पूजा थालीचं दुकान सुद्धा होतं. सो हा आहे एंट्रन्स मंदिराचा, इस्कॉन टेम्पलचा. सो आता नशीब चांगलं आहे कारण की आरती चालू आहे. Just look at the interior and the carvings. अशा सुंदर कोरीव कामाच्या बरोबर खाली विराजमान होते राधा आणि कृष्ण. सो इथे बसण्यासाठी फिमेल आणि मेल दोन पार्ट सुद्धा केलेले आहेत. सो सगळे कम्फर्टेबली बसतील कृष्णाच्या समोर. श्री कृष्णाच्याच बाजूला श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती सुद्धा आहे, ज्यांनी या इस्कॉन टेम्पलची स्थापना केलेली. सो हा एंटायर लाईक जे मंदिर आहे ते लाईक त्याला मिनी अयोध्या म्हणतात. राम मंदिर सारखंच आहे जसं बघायला गेलो तर आपण. सो जर तुम्हाला अयोध्याला जायला मिळत नसेल तर तुम्ही इथे येऊन तोच एक्सपिरियन्स, म्हणजे तेवढा चांगला नाही बट तसाच एक्सपिरियन्स घेऊ शकता. आता तुम्हाला दाखवतो इथल्या भिंतीवरचे कोरीव काम. आणि इथेच भिंतीवरती तुम्हाला पूर्ण कृष्ण जन्मकथा ही कोरलेली बघायला मिळेल. जर तुम्हाला इस्कॉन बद्दल अजून सविस्तर माहिती पाहिजे असेल तर इथे सर्वीकडे QR कोड ठेवलेले आहेत, त्याला स्कॅन करून तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. इथे फक्त मंदिरच नाही तर मंदिराच्या बाहेर बघण्यासारखे खूप गोष्टी होत्या. मंदिराच्या समोरच तुम्हाला एक बोर्ड बघायला मिळेल, तिकडे आरती दर्शन सगळ्याचा वेळापत्रक लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर इथे बसायला जागा सुद्धा आहे, जिथे तुम्ही आराम करू शकता, आणि काय खायचं असेल तर तुम्ही खाऊ सुद्धा शकता. आता जाऊया दुसऱ्या लोकेशनवर. जर तुम्ही रिक्षाने इस्कॉनला जात असाल तर आय वुड प्रेफर की ते जे स्टेशनला रिक्षावाले असतात ते त्यांच्याकडूनच जावा. ऑनलाईन रिक्षा मागवू नका, कारण की प्राइजेसमध्ये खूप खूप डिफरन्स आहे. ऑनलाईन आम्ही बघितलेले त्याला 124 की 148 असे काहीतरी होतं, आणि आम्ही स्टेशनवर रिक्षा घेतली, शेअरवाली नाही, मीटरवर. सो तिथे फक्त 100 रुपये झाले, 99 रुपये झालेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे दोनही ऑप्शन आहेत, शेअर पण आणि मीटरवर पण. आम्ही दोघं होतो त्यामुळे मीटरवर गेलो, तरी पण आम्हाला स्वस्तात पडलेली. सो आय वुड प्रेफर की ज्या रिक्षा स्टेशनवर रिक्षा असतात तिथूनच जावा. सो आता आम्ही रिक्षातून आमचा जो दुसरा स्पॉट आहे तिकडे चाललोय. तिकडे जाण्याचं कारण हे की आम्ही इंस्टाग्रामवर एक नवीन सिरीज चालू करतोय रील्सची. सो त्या शूट साठी चाललोय तिकडे, आणि त्या रील्सना चेकआउट करण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम हँडलला नक्की व्हिजिट करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो.
तर आमचं दुसरं लोकेशन होतं गजानन वडापाव. इथला वडापाव लिटरली एक नंबर होता. सो आता जस्ट गजानन वडापावला जाऊन आलोय आणि गजानन वडापावला जाण्याचा हेतू असा फक्त हा नव्हता की भूक लागली सो खायला चाललोय. त्याचं कारण हे होतं की मी नवीन सिरीज चालू करतो इंस्टाग्रामवर. इट्स अबाउट फूड ब्लॉग टाईप. सो ती बघण्यासाठी नक्की माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. आणि आता आहे हा दिवस आणि हा व्लॉग संपवायची वेळ. सो हा असा होता आजचा व्लॉग. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी या चॅनलला. भेटू पुन्हा एकदा विथ न्यू डेस्टिनेशन विथ न्यू स्टोरी. अंटिल देन पीस आउट.